प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपण खूप काही गोष्टी समजून घेतो आजच्या या पॉडकास्टमध्ये. अगदी चॅलेंजेस, कम्युनिकेशन, मीटिंग्स, डिस्कशन्स बरंच काही आहे. हं. तर एक प्रश्न तर नक्कीच विचारावासा वाटतो, की आज समाजामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं पण एक ओपिनियन आहे, की स्कोप हा मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल या हार्ड इंजिनिअर्सला काही नाही आहे. तर नक्की तथ्य काय आहे याच्यामध्ये? स्कोप आहे की स्कोप नाही आहे? नाही, मी तर म्हणेन असं लोकं ऐकून कुठून तरी बोलत असतात, की "अरे, मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर, केमिकल आम्हाला काही स्कोप नाहीये." असं एक खूप ओव्हर स्टेटमेंट करून टाकतात लोकं, पण तसं अजिबात नाही. त्यात तथ्य नाहीये मी तर म्हणेन. आमच्या फील्डमध्ये आम्हाला लोकं मिळत नाहीत. आम्ही शोधत असतो. आम्हाला ॲक्चुअली गुड इंजिनिअर्स आम्हाला मिळत नाहीत. तर मी तर म्हणेन स्कोप आहे. आता आमचं फील्ड बघितलं तर माझ्या जसं मी पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हटलं, आम्हाला सगळे डिसिप्लिन्सची लोकं आमच्या प्रोजेक्टवर काम करतात. राइट फ्रॉम केमिकल म्हणजे प्रोसेस इंजिनिअर्स म्हणजे केमिकल इंजिनिअर्स, मेकॅनिकल इंजिनिअर्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल इंजिनिअर्स, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट्स सगळे आम्हाला लागतात. एक प्रोजेक्ट सक्सेसफुल करायला सगळ्या इंजिनिअर्सची गरज पडते. त्यामुळे प्रत्येक फील्डचा इंजिनिअर आम्हाला हवा असतो. त्यामुळे स्कोप नाहीये असं नाहीये, अजिबातच नाहीये.